अक्षय तृतीया विशेष अशी ही आमरस थाळी अगदी सागर संगीत दिसणारी आणि बनवायला अतिशय सोपी. अगदी तासभरात तयार होईल आमरस थाळी. त्यामध्ये आमरस, पनीर भाजी, पुलाव, टम्म फुगलेली पुरी, त्यानंतर वरण भात आणि थापी वडी. आता थोडीशी पूर्वतयारी करून घेऊया, म्हणजे काय जेवण बनवणं होईल अतिशय सोपं. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतला. बासमती तांदूळ जो आहे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून आणि पाणी घालून जे आहे आपण 20 मिनिटं भिजवत ठेवूया. आता हा तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपलं जे आहे दुसरी कामं सुद्धा होतील. तर अशा पद्धतीने आपण थोडीशी पूर्वतयारी केली ना, तर कुठल्याही सणाचा स्वयंपाक जरी असला तर एकदम सोप्या पद्धतीने तयार होतो आणि कमी वेळामध्ये तयार होतो. तर हे पहा, इकडे आता हा तांदूळ मी भिजवत ठेवत आहे. तोपर्यंत लगेच वरण भाताच्या तांदूळासाठी मी इथे कोलम तांदूळ घेतलेला आहे. साधारण मी 1 वाटीला थोडासा कमी असा एवढा कोलम तांदूळ घेतलेला आहे, कारण मी पुलाव सुद्धा बनवत आहे आणि वरण भात सुद्धा. त्यामुळं इकडे भाताचा जो तांदूळ आहे त्या कमी क्वांटिटीमध्ये मी या ठिकाणी घेतलेला आहे. आता हा सुद्धा तांदूळ जो आहे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून हा सुद्धा आपण 10 ते 15 मिनिटं भिजवत ठेवूया. त्यानंतर इकडे मी आंबे घेतलेले आहे. तर आंबे या ठिकाणी मी हापूस आंब्याचा वापर करत आहे, तुमच्याकडे जे असेल ते. पण आता असं झालंय की गावरान पद्धतीचे आंबे अजिबात मिळत नाही आणि ते जे आहे अगदी पावडरमध्ये पिकवलेले आंबे असतात किंवा मग पावडरमध्ये जे आहे आंबे जे आहे घुळून ठेवलेले असतात किंवा अशा पद्धतीने. तर याला ठिकाणी काय केलंय मी इथे थोडंसं पाणी घेतलं, त्यावर थोडंसं मीठ घालून आंबे जे आहे अगोदर चोळून धुतले, कारण आंब्यावर चीक सुद्धा असतो तो सुद्धा काढून घेतला. त्यानंतर एखाद्या टोपमध्ये सर्व आंबे घालून घेतले आणि मी तांब्याभर पाणी जे आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं थंड होण्यासाठी, कारण थंड पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं आंबे भिजत ठेवले तर आंब्याचा वाथ्या जो आहे कमी होतो, कारण आंबा जो आहे उष्ण असतो आणि आपण गरम गरम आंब्याचा जो आहे रस बनवला अशा पद्धतीने, म्हणजे थंड आंबे करून घेतले ना तर रससुद्धा काळा होत नाही आणि आंबेसुद्धा छान असे कडक होतात. त्यानंतर इकडे लगेच पनीरच्या भाजीची तयारी करण्यासाठी इकडे कांदा, टोमॅटो, लसूण, आलं हे सर्व जे आहे अगोदरच मी कट करून ठेवलेलं होतं. लसूण सोलून घेतला, त्यानंतर कढई ठेवली, त्यामध्ये पळीभर तेल घातलं, त्यानंतर आलं, लसूण आणि कांदा, 2-3 मिरे, 2-3 लवंग अशा पद्धतीने कढईमध्ये जे आहे आपण 2 ते 3 मिनिटं याला परतवून घेऊया. म्हणजे काय होतं, कांदा सुद्धा सॉफ्ट पडतो आणि महत्त्वाचं म्हणजे जी ग्रेव्ही बनते तर ती आंबट न होता छान अशी चवदार ग्रेव्ही होते. आता लगेच यामध्ये आपण लसूण सुद्धा घालून घेतलेला आहे. तर लसूण सुद्धा छान परतवून घेऊया. लसूण जो आहे अगदी मिनिटभर परतवायचा, यापेक्षा जास्त नको. त्यानंतर 2 मिडियम साईजचे टोमॅटो जे आहे अशा पद्धतीने कट केलेले होते. थोडंसं मीठ घालायचं, कारण टोमॅटो घातलं म्हणजे मीठ तर हवं, म्हणजे टोमॅटो जो आहे छान पद्धतीने शिजला जातो, मऊ होतो. तर आता मीठ घातले, 1-2 मिनटं जे आहे मिक्स करून घेतलं आणि आता झाकण देऊन आपण 2 ते 3 मिनटं मंद आचेवर वाफ घेऊया. म्हणजे काय होतं, सर्व जे कांदा, टोमॅटो आहे, लसूण आहे छान असा मऊ पडतो आणि त्यातला आंबटपणा टोमॅटोमधला कमी होतो. त्यासाठी अशा पद्धतीने एकदा तुम्ही ग्रेव्ही ह्या पद्धतीने ट्राय करा. तुम्ही दुसऱ्या पद्धतीची ग्रेव्ही जी आहे कधीच बनवणार नाही. त्यानंतर 7 ते 8 काजू घातले. काजूने काय होतं, छान असं घट्टसरपणा येतो, एक क्रीमी टेक्स्चर येतं. कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये 5 ते 6 किंवा 8 ते 10 काजू जे आहे भाजीच्या क्वांटिटीनुसार नक्की घाला. त्यानंतर परत एकदा झाकण देऊन 2 मिनिटाची वाफ काढून घेतली आणि अशा पद्धतीने आपले ग्रेव्हीचं जे साहित्य आहे किंवा ग्रेव्हीचा जो मसाला आहे तयार झालेला आहे. आता याला थंड करून घेऊया, कारण गरम गरम मिक्सरमध्ये न वाटता पूर्णतः थंड झाल्याशिवाय मिक्सरमध्ये वाटायचं नाही. आणि जर तुम्हाला घाई असेल तर मिक्सरमध्ये घालून थोडेसे आईस क्यूब घालून मग वाटा, मग ह्याचा जो रंग आहे काळसर होणार नाही. तर या ठिकाणी हे जे आहे, आता माझ्याकडे वेळ आहे तोपर्यंत मी हे थंड करून घेते. आता इकडे आपलं ग्रेव्हीचं जे साहित्य आहे थंड होते, त्यामध्ये आता इथे मी 1 वेलची सुद्धा घालत आहे. वेलची आवर्जून घाला. त्यानंतर इकडे कढई ठेवली परत तीच, त्यामध्ये 2 ते 3 पळी जे आहे तेल घालायचं. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला पनीर जे आहे पनीर भाजून घ्यायचे आहे, पनीर जे आहे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. तर 2 पळी तेल घातल्यानंतर अशा पद्धतीने तेलाने जे आहे कढई सगळीकडं कढईला तेल व्यवस्थित लावून घेतलं, म्हणजे आपला पनीर जो आहे कुठेही चिकटणार नाही किंवा मग तळाला लागला जाणार नाही. साधारण 250 ग्रॅम इतका पनीर या ठिकाणी मी घेतलेला आहे. आता हे पनीर जो आहे अशा पद्धतीने पीसेस करून घेतले आणि तेलामध्ये छान असा भाजून घेऊया. आता खूप जास्त सुद्धा भाजायचं नाही पनीर, फक्त हलकासा जो खूपच सॉफ्ट असतो त्याला थोडासा किंचित असा हार्ड बनवण्यासाठी इथे मी तेलामध्ये भाजून घेत आहे. तुम्हाला जर नको असेल तर असा जरी घातला तरी सुद्धा चालेल, पण या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला हीच पद्धत अवश्य आवडेल.
तर पनीरसुद्धा भाजताना मीडियम फ्लेमवर, मंद आचेवर ते मीडियम फ्लेमवर अशा पद्धतीने जो आहे पनीर भाजून घ्यायचा. हाय फ्लेमवर अजिबात पनीर जो आहे तेलामध्ये भाजायचं नाही, नाहीतर काय होतं पनीर जो आहे खाली तळाला लागला जाईल किंवा मग करपण्याची सुद्धा शक्यता असते. तर हे बघा अशा पद्धतीने मी हा पनीर जो आहे छान असा तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. आता जसं की मी म्हणाले की मला खूप हार्ड एवढा भाजायचं नाही, त्यामुळे मी खूप जास्त न भाजता हलका हलका भाजून घेत आहे. थोडासा हलका मला सोनेरी रंग हवा आहे, त्यासाठी हे अशा पद्धतीने जो आहे सर्व पनीर भाजून घेतला. त्यानंतर आता हा जो गरम गरम पनीर आहे लगेचच थंड पाण्यामध्ये घालायचं. थंड म्हणजे फ्रीजचं पाणी नको, आपलं नॉर्मल पाणी जे असतं त्यामध्ये पनीर घालायचं. आणि काय होतं पनीरला जो हार्डपणा आलेला असतो ना तो या ठिकाणी सॉफ्ट होतो आणि कलरसुद्धा मेंटेन होतो आणि यापेक्षा जास्तीचा पनीर जो आहे तळला जात नाही. त्यासाठी ते मी पाण्यामध्ये पनीर घालून घेतला. तोपर्यंत आपलं ग्रेव्हीचं साहित्यसुद्धा थंड झालेलं होतं. मिक्सरचं जार घेतलं, त्यामध्ये सर्व साहित्य जे आहे आपलं ग्रेव्हीचा कांदा, टोमॅटो, त्यानंतर लसूण, आलं आणि काजू हे सर्व थंड झालेलं होतं. मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलं आणि अजिबात पाणी न घालता आपल्याला याची ग्रेव्ही जी आहे मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. एकदम फाईन अशी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे. आणि हे पहा मस्त असं लाल रंग आलेला आहे. आता खूप जास्त लालसुद्धा नाही, कारण आपण यामध्ये टोमॅटो सोडून काहीही घातलेलं नाही आहे, त्यासाठी एवढाच लाल रंग येईल. त्यानंतर परत कढई तापायला ठेवली, त्यामध्ये 1 चमचा जिरे घातले, 1 मसाला विलायची, 2 तमालपत्र आणि ग्रेव्ही घातली. आता ग्रेव्ही जी आहे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायची आहे. कारण ग्रेव्हीची हीच ती पद्धत असते जी आपण हॉटेलमध्ये जाऊन ग्रेव्हीची भाजी खातो, तर त्यांची जी ग्रेव्ही असते ती तेल सुटेपर्यंत ते जे आहे परतवून घेतात. म्हणजे काय होतं त्यातला आंबटपणा निघून जातो, ग्रेव्हीला एक छान टेक्स्चरसुद्धा येतं आणि ग्रेव्हीचा रंगसुद्धा वाढतो. त्यासाठी इथे या पद्धतीने जी आहे ग्रेव्ही छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची. आता ग्रेव्ही परतत आहे तोपर्यंत इकडे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली. तुरीची डाळसुद्धा स्वच्छ धुवून घेऊया. आता आपल्याला अजिबात वेळ वाया न घालवता पटापट असा स्वयंपाक करायचा आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने करत आहे. त्यानंतर अर्धा ग्लास इतकं पाणी घातलं. आपला जो बोट आहे साधारण अर्ध बोट बुडेल इतकंच या ठिकाणी पाणी घातलं. त्यानंतर हळद घातली, 2 चमचे तेल घातलं, त्यानंतर मीठसुद्धा लगेच घातलं. आणि आता आपण याला जे आहे कुकरला लावूया. आता जो कोलम तांदूळ होता त्यामध्ये 1 चमचा तेल, चवीनुसार मीठ घातलं आणि मीठ जे आहे मिक्ससुद्धा करून घेतलं. तळाला जाऊन बसतं तर त्यासाठी ते मिक्स करून घेतलं आणि लगेच आपण कुकरसुद्धा लावूया. तर कुकरमध्ये तळाला 1 ग्लास पाणी घातलं. अगोदर भाताचं जे आहे तांदूळाचं पॉट ठेवलं, त्यानंतर डाळीचं आणि इकडे कुकरसुद्धा ठेवला. त्यानंतर इकडे आपली ग्रेव्हीसुद्धा छान प्रकारे तळली गेली होती. तर 2 ते 3 चमचे जे आहे ते मी कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. कश्मीरी मिरची पावडर घातली, त्यानंतर हळद घातली, धने पावडर घातली आणि अशा पद्धतीने त्यावर 2 ते 3 चमचे तेल घालून जे आहे मसाला छान असा कोट करून घेऊया. म्हणजे यावर मसाल्यावर 2 ते 3 चमचे तेल जर आपण घातलं ना तर मसाल्याचा रंग जो आहे म्हणजे महत्त्वाचं म्हणजे कश्मीरी जी मिरची पावडर आपण घातलेली आहे 2 चमचे, तुम्हाला आता तिथे तिखट मिरची पावडर जरी घालायची असली तर तुम्ही घातली तरीसुद्धा चालेल. पण या ठिकाणी कश्मीरी मिरची पावडरवर आपण थोडंसं तेल घातलं ना 1-2 चमचे, तर रंग जो आहे अगदी खुलून येतो बघा या पद्धतीने. आणि आत्ता कुठे आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. ज्यावेळेस मी ग्रेव्ही फिरवत आहे तर ग्रेव्ही जी आहे छान अशी गरगर फिरते आणि आजूबाजून तेलसुद्धा सुटले. आता हे मिक्सरच्या जारमध्ये आपण ग्रेव्हीचं वाटण काढलेलं होतं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून हिसळून घेतलेलं आहे. म्हणजे संपूर्ण जे ग्रेव्हीचं जे बॅटर असेल ते सर्व निघून येईल. त्यानंतर पाणी घातलं. आता हे जे पनीर पाण्यामध्ये घातलेले होते त्या पाण्यासकट मी इथे पनीर जे आहे लगेचच कढईमध्ये घातले, कारण ते पाणी आपल्याला अजिबात वेस्ट करायचं नाही आहे. तर हे बघा अशी काहीशी कन्सिस्टन्सी होती. त्यानंतर कस्तुरी मेथी घातली चमचाभर आणि याला एक छान 2 ते 3 जे आहे उकळ काढून घेऊया. म्हणजे काय होतं ग्रेव्ही जी आहे थोडीशी घट्टसुद्धा होईल. यापेक्षा पातळ आपल्याला अजिबात करायची नाही, छान अशी घट्टसर ग्रेव्ही करायची आहे आणि यापेक्षा जास्त पाण्याचं प्रमाणसुद्धा घालायचं नाही. आता जसं जशी ग्रेव्ही उकळेल तसं तसं इथे जे आहे कन्सिस्टन्सी थिक होणार आहे. आणि रंग पाहू शकता तुम्ही किती सुरेख असा हा रंग आलेला आहे आणि मस्त अशी ही भाजीसुद्धा तयार झालेली आहे. आता यावर जे आहे थोडीशी कोथिंबीर घालायची असली तर तुम्ही नक्की घालू शकता, पण या पद्धतीने एकदा पनीरची भाजी नक्की ट्राय करा. तुम्हाला या पद्धतीची पनीरची भाजी एवढी आवडेल की तुम्ही कधीच बाहेर जाणार नाही खायला. तर अशा पद्धतीने आपली इकडे पनीरची भाजी जी आहे तयार झालेली आहे. पलीकडे कुकर चालत आहे, त्यानंतर आपला तांदूळसुद्धा भिजत आहे, आंबेसुद्धा थंड झालेले आहे. तर लगेच पटापट आता पुढचीसुद्धा प्रोसेस पाहूया. तर इकडे पनीरच्या भाजीला छान अशी एक तर्री आलेली आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने.
आता ही जी थाळी आहे साधारण तासभरात तयार होते, पण थोडीशी पूर्वतयारी केली ना तर पटापट आपले जे कामं आहेत ते फास्ट होतात. त्यानंतर इकडे आंबासुद्धा छान प्रकार थंड झालेला होता. आता आमरस बनवायला घेऊया. आता आमरस बऱ्याच जणांची अशी कंप्लेंट असते की आमरस जो आहे काळा पडतो. तर आज मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे आमरस बनवताना, की तुमचा आंबा कुठलाही असू द्या, पण आमरस जो आहे अजिबात काळा पडणार नाही. तर अगोदर आता आपण जे आहे, माझी आजी जसा आमरस बनवायची ना त्याच पद्धतीचा मी इथे आमरस बनवत आहे, अगदी पारंपरिक पद्धतीने. आता बरेचसे जण काय करतात, आंब्याला जे आहे कट करून त्याचे पीसेस करून सुद्धा आमरस बनवतात, पण आज मी जे आहे आमरस पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे. तर आंबा जो आहे अगोदर थोडासा बिलबिला करून घेतला अंगठ्याच्या साह्याने, आणि आंब्यामध्ये कोय धरून जे आजूबाजूचा आंब्यातलं जे गर आहे ते काढून घ्यायचा. ज्यावेळेस आपण आंब्यातली कोय बाहेर घेऊ ना तर आंब्यातला जो आमरस आहे, आंब्यातला जो गर आहे तो अजिबात निघत नाही. त्यानंतर सर्व आंब्याचा गर काढून घेतला आणि लगेच मिक्सरच्या जारमध्ये घातला. आता हे जे साल्ट आहेत आंब्याचे, ह्याला सुद्धा भरपूर प्रमाणात गर असतो, तर तो सुद्धा काढून घेतला. त्यानंतर सर्व साल्ट जे आहे परत त्यामध्ये घातले. 1 वाटी दूध घातलेलं आहे. आता इथे जर तुम्हाला लगेच आमरस खायचा असेल तर दूध घाला, आणि तुम्हाला जर थोडा वेळ 1-2 तास जर ठेवून मग आमरस खायचा असेल तर मग आत्ता दूध न घालता जेव्हा तुम्हाला खायचं आहे त्याच्या एक अर्धा तास ते 15 मिनिट अगोदर घातलं तरीसुद्धा चालेल. आता बरेचसे जण पाण्याचा सुद्धा रस करतात, तर तो सुद्धा योग्य आहे. तुम्हाला जर पाण्याचा रस आवडत असेल तर तो सुद्धा करू शकता. त्यानंतर इथे मी साखर घेतली, साधारण 1 वाटी साखर घेतलेली आहे. वजनाने म्हणाल तर 180 ग्रॅम साखर घेतली. आता हा आमरस काळा पडू नये म्हणून काय करायचं, तर आमरस काळा पडू नये म्हणून साधारण वाटीभर इतकं बर्फाचे तुकडे घालायचे. कमी ना जादा, पण वाटीभर बर्फाचे तुकडे घालायचे. आणि अशा पद्धतीने रिंग असते तो मिक्सरचा जार वापरायचा, म्हणजे आमरस जो आहे बाहेर उडत नाही मिक्सरला फिरवताना. आणि मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचा. आणि बघा काय दाटसर इथे आमरस तयार झालेला आहे. आणि कन्सिस्टन्सी, रंग तुम्ही पाहू शकता. आंबा कुठलाही असू द्या, फक्त वाटीभर बर्फ घातल्याने आमरस तुमचा तासनतास काळा पडणार नाही. जोपर्यंत तुम्ही आमरस संपवत नाही तोपर्यंत आमरस काळा पडणार नाही. तर मस्त असं आपला दाटसर आमरस तयार झाला. आता लगेच पुलावसुद्धा बनवायला घेऊया. तर इथे पुलावला 1 शिमला मिरची, 1 मीडियम साईजचा कांदा, 2 ते 3 लाल मिरच्या, थोडासा लसूण, काजूच्या पाकळ्या, त्यानंतर किसमिस आणि काही खडे मसाले घेतले. तर इकडे कढई ठेवली तापवायला. कढईमध्ये तेल घातलं. अगोदर काजू आणि किसमिस जे आहे मी तळून घेणार आहे. तर या पद्धतीने काजू किसमिस जे आहे तेलामध्ये घातले आणि ह्याला जे आहे मंद आचेवर 2 ते 3 मिनटं जे आहेत तळून घ्यायचे, जोपर्यंत किसमिस जे आहे छान पद्धतीने फुगत नाही. तर हे बघा मस्त असे किसमिस जे आहे टुमटुमीत फुगलेले आहे. लगेच तेलातून बाहेर काढून घेऊया. आता तेलामध्ये लगेचच याच तेलामध्ये आपण पुलाव बनवूया. तर इथे अगोदर किसमिस आणि काजू काढून घेतले बाहेर. त्यानंतर चमचाभर जिरे घातले. जिरे छान फुलले की 2 तमालपत्र, 2-3 मिरे, 2-3 लवंग, 1 हिरवी विलायची, 1 मसाला विलायची, 1 स्टार फूल, लाल मिरच्याचे काप, त्यानंतर लसूण ठेचलेला, त्यानंतर कांदा. अशा पद्धतीने 1 मीडियम साईजचा कांदा जो आहे उभा पातळ कट करून घेतलेला होता. आणि हे सर्व जिन्नस जे आहे 2 ते 3 मिनटं तेलामध्ये परतून घेऊया. आता यामध्ये तुम्हाला जर हिरवे वाटाणे, त्यानंतर गाजर अशा पद्धतीने काही ॲड करायचं असलं तर तुम्ही करू शकता. पण पुलाव या ठिकाणी व्हाईट बनवत आहे, त्यामुळे खूप जास्त भाज्यांचा मी इथे वापर करत नाही आहे, कारण व्हाईट पुलावमध्ये खूप जास्त भाज्या ज्या आहेत छान दिसत नाही, जसं की बटाटा, त्यानंतर अजून आणखी काही भाज्या. पण तुम्हाला जर हिरवी वाटाणे म्हणजेच की ग्रीन पीस आणि गाजर वगैरे घालायचं असलं तर घालू शकता. त्यानंतर इकडे 1 शिमला मिरचीचे सुद्धा कट करून घेतलेले होते. कांदा हलका मऊ झाला की शिमला मिरचीसुद्धा घालून घेतली. शिमला मिरचीसुद्धा 1 ते 2 मिनटं तेलामध्ये परतून घेऊया. सर्व जी प्रोसेस आहे आपल्याला मीडियम फ्लेमवर करायची आहे, हाय फ्लेमवर अजिबात करायची नाही. सर्व जे आहे आपल्याला मीडियम फ्लेमवरच परतवायचं आहे. आणि या ठिकाणी कांदा, शिमला मिरची हे सर्व जिन्नस जे आहे व्यवस्थित परतले गेलेले आहे आणि छान पद्धतीने जे आहे यांचा सुवाससुद्धा सुटलेला आहे. त्यानंतर जे आपण बासमती तांदूळ भिजवत ठेवलेले होते त्यातले एक्स्ट्रा पाणी मी या ठिकाणी काढून घेतलेलं आहे आणि संपूर्ण बासमती तांदूळ जे आहे आपल्या
कढईमध्ये घालून घेतले. आता याला जे आहे 1 ते 2 मिनटं बासमती तांदूळसुद्धा आपण छान असे परतून घेऊया, कारण त्यामध्ये असलेलं पाणी ते संपूर्ण जे आहे व्यवस्थित आपल्याला जे आहे सुकून घ्यायचं. म्हणजे काय होतं, आपला तांदूळ जो आहे छान लांब लांब तयार होतो. आता इथे 1 वाटी बासमती तांदूळ होता, तर त्यासाठी मी ते 2 वाटी पाणी वापरलेलं आहे. कारण बासमती तांदूळाला खूप जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे पाणी फक्त इथे दुपटीने घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि आता झाकण देऊन मंद आचेवर 10 मिनटं आपण आपला जो पुलाव आहे तो होऊ द्या. आता झाकण देण्या अगोदर एक ढणढणीत उकळ काढून घ्यायची. म्हणजे काय होतं, ते भाज्यावरती येऊन थांबतात ना, तर त्यात थांबत नाही. आणि हे बघा 10 मिनटानंतर आपला इथे पुलाव जो आहे मस्त तयार झालेला आहे. मस्त असा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. एक एक दाणा मोजून घेता येईल इतका मोकळा हा पुलाव तयार झालेला आहे. हवं तेव्हा तुम्ही कधीही बनवू शकता, बनवायला अगदी सोपं आहे. त्यानंतर हे जे किसमिस आणि काजूचे काप होते ते यावर मस्त असे घालून घेतले आणि अशा पद्धतीने मस्त असा आपला पुलाव जो आहे तयार झालेला आहे. हे पहा, काय मस्त एक एक दाणा मोजून घेता येईल इतका पांढरा शुभ्र अगदी कापसासारखा असा आपला पुलाव तयार झालेला आहे. आता पुलाव झाला आहे तोपर्यंत इकडे आपलं कुकरसुद्धा झालेलं आहे. तर आपला भातसुद्धा तयार झाला आहे. त्यानंतर डाळसुद्धा झालेली आहे. डाळला जी आहे विप्सच्या साहाय्याने घोटून घ्यायची. आता खूप जास्त घोटत नाही आहे मी, कारण थोडीशी दरदरीत डाळ हवी आहे त्यामुळं. तर इथे जे आहे डाळ दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि डाळीला फोडणी दिली तरीसुद्धा चालेल, नाही दिली तरीसुद्धा चालेल. आता इथे मी अर्धा पळी तेल घातलं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, एवढीच फोडणी मी त्या डाळीला देणार आहे. कारण इथे डाळ जी आहे मला तिखट न बनवता अशा पद्धतीने डाळ बनवायची आहे. आणि डाळीची कन्सिस्टन्सीसुद्धा खूप पातळ न करता मी घट्टसर ठेवलेली आहे. आता इकडे आपली डाळ तयार झाली. आता थापी वडीसुद्धा बनवूया. तर थापी वडी बनवण्यासाठी 1 पळी तेल घातलं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, त्यानंतर 5 ते 6 मिरच्या ज्या आहे मिक्सरला फिरवून घेतलेल्या, त्या जाडसर फिरवल्या, खूप जास्त बारीक नाही फिरवल्या. आता मिरची जी आहे अगदी 2 ते 3 मिनटं परतवून घेऊया. त्यातला जो कच्चापणा आहे काढून घेऊया. त्यानंतर साधारण अर्धा चमचा जी आहे हळद घातलेली आहे. त्यानंतर हळद घातली की परत एकदा मिक्स केलं. आणि आता इथे थापी वडीचं प्रमाण पाहायचं आहे. तर प्रमाणासाठी मी ते 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. आणि 2 वाटी पाणी जे आहे छान असं खळखळ उकळू द्यायचं आहे. चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे. आणि तोपर्यंत पाणी उकळतं इकडे मी एक डिश घेतलेली आहे, ज्यामध्ये मला वडी थापायची आहे. त्याला तेलाने असं ग्रीस करून घ्यायचं. म्हणजे वडी जी आहे आपली एकदम सोप्या पद्धतीने निघून येते, कुठेही तुटत नाही किंवा क्रॅक पडत नाही. आता इकडे पाणीसुद्धा छान खळखळ उकळलेलं आहे. त्यानंतर लगेच इथे ज्या वाटीने 2 वाटी पाणी घेतलं त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आणि विप्सच्या साहाय्याने मी ते घोटून घेतलेलं आहे. आता ते या क्लिपमध्ये आलं नाही आहे, तर या पद्धतीने घोटून घेतलं आणि झाकण देऊन एक 5 मिनटं साधारण वाफ काढून घेतली. आणि ज्यावेळेस आपली थापी वडीचं जे मिश्रण आहे कढई सोडायला लागतं, त्यावेळेस जे आहे लगेच डिशमध्ये काढून घेतलं. वरून 1-2 चमचे तेल घातलं. म्हणजे काय होतं, थापताना हाताला किंवा मग वाटीला जे आहे थापी वडी चिकटत नाही. आणि हाताच्या साहाय्याने थापा किंवा मग वाटीच्या साहाय्याने थापा, पण हलकं थोडंसं थंड झालं की मग थापली तरीसुद्धा चालेल. वरून मस्त असं ओल्या नारळाचा चव घातला आणि कोथिंबीरसुद्धा घातली. तर अशा पद्धतीने आपली थापी वडी तयार आहे. थंड झाली की आपण याचे कटसुद्धा करून घेऊया. आता हे बघा, त्या पद्धतीने इकडे जे आहे वरून थोडंसं जे आहे थापून घेतलं, म्हणजे ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर छान असं वडीला चिकटतात. तर अशा पद्धतीने आपली वडी थंडसुद्धा झालेली आहे. आता इथे जे आहे काजू कतली शेपमध्ये सुद्धा कट करतात किंवा मग चौरस शेपमध्ये सुद्धा कट करतात. तर मी इथे काजू कतली शेपमध्ये कट करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपली थापी वडी इतके सोप्या पद्धतीने तयार होते. जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये बेसन पीठ मिक्स करून थापी वडी बनवता तर त्याची चव जी आहे इतकी छान लागत नाही. तर या पद्धतीने एकदा नक्की थापी वडी बनवून पहा. त्यानंतर इकडे जे आहे लगेचच आपण पुऱ्याचं पीठ भिजवायला घेऊया. तर साधारण 3 चमचे रवा घेतला, 1 वाटी पाणी घेतलं, पाण्यामध्ये रवा घालून भिजवत ठेवलं, चवीनुसार मीठ घातलं, 1 वाटी गव्हाचं पीठ घातलं आणि छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. आता खूप जास्त पातळ अजिबात पीठ मळायचं नाही पुऱ्याचं, कारण पुऱ्याचं जे पीठ आहे ते घट्टसर हवं. आता अगोदर पीठ यासाठी नाही मळलं मी, कारण आता उष्णतेचे दिवस आहे, उन्हाळा आहे आणि पीठ जे आहे खूप जास्त पातळ होतं, लगेचच पिठाला पाणीसुद्धा सुटायला लागतं. तर याच ठिकाणी जे आहे मी पीठ आपल्याला जेव्हा पुरी बनवायची आहे त्याच्या अगोदर एक 5 मिनटं
पीठ मळून घेतलं. त्यानंतर थोडंसं तेल लावलं वरून आणि पीठ जे आहे छान मिसळून घेतलं. एक 5 ते 10 मिनटं पिठाला रेस्ट देऊया, यापेक्षा जास्त नको, नाहीतर काय होतं पीठ जे आहे पातळसुद्धा होऊ शकतं. एक 5 मिनटं पिठाला रेस्ट दिल्यावर पीठ छान पद्धतीने पिठातला जो रवा आहे फुगलेला होता अशा पद्धतीने जे आहे एकसारखे कटिंग करून घ्यायचे. लगेचच याचे जे आहे बॉलसुद्धा बनवून घ्यायचे. म्हणजे काय होतं आपल्याला पटापट पुरी जी आहे लाटता येईल. हवं तर तुम्ही एक मोठी चपाती लाटून त्यामध्ये सुद्धा ग्लासच्या साह्याने किंवा मग वाटीच्या साह्याने जे आहे पुऱ्या काढून घेऊ शकतात. आता या पुऱ्या लाटताना आपल्याला सुकं पीठ अजिबात लावायचं नाही. त्यासाठी मी ते चमचाभर पोळपाटावर तेल घातलं आणि तेल घालून जे आहे मी ती पुरी लाटत आहे. कारण काय होतं पुरी मग पोळपाटाला सुद्धा चिकटत नाही आणि छान पद्धतीने लाटली जाते. आता पुरी लाटताना सुकं पीठ अजिबात लावू नका आणि खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड न लाटता मीडियम साईडची लाटता. आता जी खालची साईड असते ती खाली म्हणजे तेलामध्ये सोडायची आणि वरची साईड वरती ठेवायची. आणि तेलामध्ये पुरी सोडताना तेल जे आहे छान असं गरम पाहिजे, कडकडीत गरम, आणि गॅसची फ्लेम हाय. अशा पद्धतीने मस्त अशी चेंडूसारखी पुरी फुगते आणि मस्त अशी टुमटुमीत ही पुरी जी आहे फुगलेली आहे. अजिबात तेल न पिणारी पुरी तयार झालेली आहे. हे पहा काय मस्त चेंडूसारखी फुगली का नाही. अजिबात तेल न शोषून घेणारी ही पुरी आहे. फक्त काय करायचं, काही टिप्स आणि ट्रिक्स जे आहे लक्षात ठेवल्या ना तर तुमच्यासुद्धा पुऱ्या ज्या आहे अशाच पद्धतीने फुगतील. फक्त पीठ जे आहे खूप जास्त पातळ करायचं नाही, खूप जास्त भिजवत ठेवायचं नाही. त्यानंतर जी पोळपाटावर लाटताना जी तळाला जी साईट असते तीच तेलामध्ये सोडायची आणि तेलामध्ये सोडली का अशा पद्धतीने वरून चमच्याने किंवा झाऱ्याने पुरी अशी हलकी प्रेस करायची, म्हणजे पुरी छान चेंडूसारखी फुगली जाते. आता इकडे एकामागोमाग सर्व पुऱ्या जे आहे मी याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहे. आता तुम्हाला या ठिकाणी जे आहे इथे मी लगेचच तेलामध्ये थोडीशी कुरडई आणि थोडेसे जे आहे पापडसुद्धा तळून घेणार आहे. त्या अगोदर संपूर्ण पुऱ्या या ठिकाणी मस्त अशा चेंडूसारख्या गुबगुबीत टुमटुमीत फुगलेल्या आहे. अशा पद्धतीने बनवा. थोडासा रवा नक्की घाला. साधारण आता 1 वाटी पिठासाठी 4 चमचे रवा वापरला होता तर त्या हिशोबाने तुम्ही दुप्पट करू शकता. त्यानंतर इकडे पापडसुद्धा तळून घेतले लगेचच आणि मस्त असा आपला स्वयंपाक जो आहे साधारण तासभराच्या आत हा स्वयंपाक तयार झालेला आहे. कुरडई पापड तळण करून घेतले. मस्त अशी टुमटुमीत फुगलेली पुरी आणि रंगसुद्धा पहा किती छान आलेला आहे. अगदी सोनेरी तांबूस रंग या ठिकाणी आलेला आहे. आणि पुरी ज्यावेळेस मी फोडली तर तेलाचा जो आहे अजिबात पुरीमध्ये अंश नाही आहे. मस्त असं दाटसर आमरस, एकदम अजिबात काळा रंग न होता, अजिबात काळा न पडता मस्त असा आपला आमरस. त्यानंतर मस्त अशी चमचमीत आपली जी आहे पनीरची भाजी, अगदी बनवायला सोपी आणि अशा पद्धतीने बनवली की सगळे आवडीने खातील. त्यानंतर पुलाव, एक एक दाणा मोजून घेता येईल, अगदी पांढरा शुभ्र असा पुलाव. तर त्यानंतर वरण भातसुद्धा. आणि अशा पद्धतीने आपलं संपूर्ण जे सणाचं स्वयंपाक आहे किंवा मग सणाचं जेवण आहे तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने थोडीशी तयारी करून घेतली की जेवण बनवणं अगदी सोपं होतं. तर त्यानंतर मस्त अशी ही थापी वडीसुद्धा तयार आहे. तर हे बघा, आमरस, पनीरची भाजी, थापी वडी, वरण भात, त्यानंतर पुलाव, पुरी, कुरडई, पापड आणि मस्त अशी पाहुणे येऊ द्या किंवा कोणी येऊ द्या, थोडीशी पूर्वतयारी केली की स्वयंपाक बनवणं होतं अतिशय सोपं. तर या अक्षय तृतीयाला ही आमरस थाळी एकदा नक्की ट्राय करा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली एक कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा सणाचा स्वयंपाक बनवताना अजिबात टेन्शन येणार नाही. आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपीज आणि अचूक प्रमाणात आणि कमी वेळेमध्ये कसं बनवायचं हे मी तुमच्यासोबत शेअर करतच राहणार आहे. त्यासाठी सपोर्ट करा मला आणि चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि एक छानशी कमेंटसुद्धा करा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.